तर ब्रिटनमध्ये पंतप्रधान का टिकत नाहीत, वारंवार पंतप्रधान का बदलले जातात, पाहूयात. जगातील सर्वात जुन्या संसदीय लोकशाहीपैकी एक मानल्या जाणाऱ्या युनायटेड किंगडम ब्रिटनमध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये तब्बल 6 पंतप्रधान सत्तेवर आले आहेत. 2016 पासून आजपर्यंत झालेल्या नेतृत्व बदलामुळे देशातील राजकीय अस्थिरता, पक्षांतर्गत मतभेद आणि बदलत्या जनमताची स्पष्ट झलक ही दिसून आली आहे. ब्रेक्झिट, कोविड-19 महामारी, आर्थिक मंदी, महागाई आणि पक्षांतर्गत संघर्ष या कारणांमुळे ब्रिटनमध्ये नेतृत्व बदलांची मालिका सुरू राहिली. तज्ज्ञांच्या मते एवढ्या कमी कालावधीमध्ये वारंवार पंतप्रधान बदलणं हे ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेसाठी असामान्य मानलं जातंय. याचा परिणाम धोरणात्मक सातत्य, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि जनतेच्या राजकीय अपेक्षांवर सुद्धा झालेला आहे. तर ब्रिटनमध्ये संगीत खुर्ची सुरू आहे. अधिक माहिती पाहूयात. थेरेसा मे 13 जुलै 2016 ते 24 जुलै 2019 या कालावधीमध्ये ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या. बोरिस जॉन्सन 24 जुलै 2019 ते 6 सप्टेंबर 2022 या 3 वर्षांसाठी पंतप्रधान होते. लिज ट्रस 6 सप्टेंबर 2022 ते 25 ऑक्टोबर 2022 अवघ्या काही दिवसांसाठी त्या ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या. ऋषी सुनक 25 ऑक्टोबर 2022 ते 5 जुलै 2024 1.5 ते 2 वर्षांसाठी ते ब्रिटनचे पंतप्रधान होते. कॅर स्टार्मर 5 जुलै 2024 ते 22 जून 2026. तर ब्रिटनमध्ये 10 वर्षात 6 पंतप्रधान बनण्यामागे कारणं कोणकोणती आहेत ती सुद्धा पाहूयात. ब्रेक्झिट, युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेमुळे ब्रिटनच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. हे पहिलं कारण आहे. कॅमेरॉन मे यांचा ब्रेक्झिटला विरोध होता, मात्र जनमत बाजूने गेल्यानं राजीनामा द्यावा लागला. जनमत हे त्यांच्या विरोधात गेलं. ब्रेक्झिटला तत्काळ राबवते म्हणत थेरेसा मे सत्तेमध्ये आली, पण अपयश आल्यानं त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. कोविडमध्ये घरी पार्टी करण्यावरून जॉन्सन यांना त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. आर्थिक कारणं सुद्धा आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये ब्रिटनची अर्थव्यवस्था ही मंदावली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये गेल्या 10 वर्षात 6 पंतप्रधान झालेत. कर कमी करण्याच्या प्रयत्नात लिज ट्रस यांचं पंतप्रधानपद गेलंय. तर काही राजकीय कारणं सुद्धा आहेत. 2024 मध्ये कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा पराभव झाला, त्यामुळे सुनक यांचं पद गेलं. स्थानिक निवडणुकांमध्ये लेबर पक्षाचा पराभव झाल्यानं स्टार्मर हे पाय उतार झाले. तर आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ज्ञ विजय खैरे यांनी या संपूर्ण या प्रकरणाबाबत काय विश्लेषण केलंय ते पाहूयात. आर्थिक संकट आणि महागाई आणि चुकीची जी धोरणं आहेत त्या धोरणांचं एक महत्वाचं कारण या ठिकाणी आपण पाहावयास मिळतं. कोविड नंतर ज्या पद्धतीने इतर देश स्वतःला सावरू लागलेत त्या पद्धतीने ब्रिटन याला स्वतःला सावरू शकला नाही. त्यामुळे त्या ठिकाणी महागाई, त्याचबरोबर ऊर्जा संकट आणि लिस्ट ट्रूस जे आहेत त्यांचा जो मिनी बजेट आहे त्या बजेटमुळे जो बाजार कोसळला तो बाजार सावरण्यासाठी अजूनही त्या ठिकाणी वेळ लागतोय. आणि म्हणून हे तिसरं कारण आहे. पहिलं ब्रेक्झिट, दुसरं जे आहे संसदीय लोकशाही आणि तिसरं जे आर्थिक संकट आणि चुकीची धोरणे आणि चौथं सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे पक्षांतर्गत संघर्ष. गेल्या 10 वर्षापासून गेल्या 2010 पासून कन्झर्वेटिव्ह पार्टी त्या ठिकाणी सत्तेत आहे आणि जवळपास 16 वर्ष होत आलेली आहेत. या कन्झर्वेटिव्ह पार्टीमध्ये नेतृत्व असलेला वाद, अंतर्गत बंडाळी आणि त्या ठिकाणी एक स्टेबल गव्हर्नमेंट देणारं असणारं नेतृत्व हे नसल्या कारणाने त्या ठिकाणी ब्रेक्झिट विरोधक आणि ब्रेक्झिट समर्थक
अशा पद्धतीची एक फळी दुफळी निर्माण असल्यामुळे सत्तेत असूनही सत्तेचा जो वापर जो आहे तो करता न आल्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये त्या ठिकाणी 7 पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागलेला आहे.